प्रणाम. भुजबळांना अटक करा. ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण करण्याबद्दल ही मागणी तर करतायत, बरेच जण करतायत. ज्यांना विशेषतः स्वतःचे असे वेगळे जातीय आधार आहेत ते लोक करतात. कारण ओबीसी आणि मराठ्यांच्या डायरेक्ट वाट्याला जाण्याची ज्यांची हिंमत नाही ते नाही करत आहेत भुजबळांना अटक करा म्हणून. पण आश्चर्य म्हणजे शिंदे गटाच्या काही आमदारांनी अशी मागणी केली. त्यांनी असं म्हटलं की भुजबळांना मंत्रिमंडळातून काढून टाका. कोण म्हणाले? शिंदे गटाचे काही आमदार म्हणाले, नाव आलेत आज पेपरला. खरंच 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 भुजबळांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची हिम्मत आणि त्यासाठी चुकवावी लागणारी किंमत देण्याची तयारी या सरकारमध्ये आहे का? शिंदे गटाच्या लोकांनी मागणी केली आहे म्हणून मी मुख्यमंत्री शिंदेचं पण नाव घेतो की ते अशी हिंमत दाखवू शकतील. फडणवीस दाखवू शकतील, अजितदादा दाखवू शकतील, किंवा हे तिघं मिळून दाखवू शकतील. इम्पॉसिबल इम्पॉसिबल इम्पॉसिबल. कालत्रयीत शक्य नाही की भुजबळांना मंत्रिमंडळातून काढतील किंवा त्यांना राजीनामा द्या म्हणून सांगतील. दोन्ही अशक्य आहे. जसं मनोज जरांगे हा 5-6 कोटी मराठ्यांच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा असा एक प्रतीक बनलाय, तसंच आज बाकी ओबीसी नेते गुळुमुळू गुळुमुळू चुळुमुळू चुळुमुळू बुळुबुळू बुळुबुळू असं बोलत असल्यामुळे आणि फार ठाम आग्रही, आक्रमक आणि संघर्षात्मक भूमिका घेत नसल्यामुळे आज भुजबळ म्हणजेच ओबीसी समाजाच्या संघर्षाचा चेहरा आहे. भुजबळांना काढणं म्हणजे 7-8 कोटी ओबीसींचा अपमान करण्यासारखा आहे, त्याला पायदळी तुडवण्यासारखा आहे. 8 कोटी ओबीसींना मंत्रिमंडळातून भुजबळांना काढून नाराज करण्याची हिंमत आहे या सरकारमध्ये? बिलकुल नाही, अजिबात नाही. नाही नाही म्हणजे नाहीच. खरं म्हणजे शिंदे गटाचे लोक एकनाथ शिंदे यांच्या जनरली ज्या सूचना दिल्या त्याच्यानुसार फार बडबडत नाही आली. माहित नाही मला ही मागणी त्यांनी का केली, कोणाला सुखद वाटावं म्हणून केली मराठ्यांना काय. पण ही बातमी दुःखद आहे ओबीसी साठी. शिंदे गटाचा ओबीसी आधार मोठा आहे, भाजपत तर आहेच. नका गमवू हा आधार. हाताची घडी तोंडावर बोट हे जे शिंदेनी तुम्हाला सूत्र दिलंय ते भुजबळांच्या बाबत आधी पाळा. याचं कारण तुम्हालाही कळलं पाहिजे, राजकारणात आहात तुम्ही, की भुजबळांना काढणं किंवा त्यांचा राजीनामा मागणं हे शिंदे, फडणवीस, अजितदादांना अशक्य आहे. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.